मांसाहारी लोक आहेत प्राण्यांपासून अन्न घेतात, ते अन्नपदार्थ शिजवून जे काही आपण खातो ते. पण वनस्पती काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात सूर्यप्रकाशाद्वारे. तर त्या वनस्पतीची अन्न ग्रहण करण्याची पद्धत वेगळी, प्राण्यांची वेगळी. फंगस आहे, फंगस म्हणजे फंगी लिहिलेलं आहे इकडे, म्हणजे बुरशी. बुरशींचं कसं असतं की एखाद्या पदार्थांवरती ते वाढतात. म्हणजे उदाहरणार्थ चपाती, शिळी चपाती खूप दिवस राहिली असेल त्यावर बुरशी साठते, पाव असेल बुरशी साठतो. तर हे काय करतात, तर असलेल्या पदार्थांचाच उपयोग करून स्वतःचं जीवन जगतात बुरशी. काही पदार्थ मृत वस्तू, मृत व्यक्तीवर म्हणजे मृत जीवांवर सुद्धा जगतात. तर काही फंगस अशा प्रकारचे पण असतात. तर हे दोन प्रकारानुसार सुद्धा ते त्यांचं जीवन जगतात. त्याप्रमाणे त्यांचं वर्गीकरण केलंय. लाईफस्टाईल, जीवनाची पद्धत. तर प्लांट्स कोणाला म्हटलं आहे, जे स्वतःचं अन्न स्वतः प्रोड्युसर आहेत, स्वतः अन्न निर्माण करतात, त्यांना प्लांट्स म्हटलेलं आहे. ॲनिमल कोणाला म्हटलं आहे, की जे दुसऱ्यांवर अवलंबून असतात अन्नासाठी. उदाहरणार्थ ॲनिमल्स म्हणजे प्राणी आहेत, ते दुसऱ्यांवर स्वतःची भूक भागवण्यासाठी हे असतात. प्लांट्स म्हणजे प्रोड्युसर, म्हणजे ते स्वतःचं अन्न तयार करतात. ॲनिमल्स ज्या गटामध्ये प्राणी येतात. आपण प्राणी का आहोत, कारण आपण अन्नासाठी वनस्पती किंवा प्राण्यांवर अवलंबून आहे, म्हणून आपण ॲनिमल्स आहोत. फंगी म्हणजे काय, की ते विघटक, ते डिकम्पोजर्स असतात. म्हणजे एखादा प्राणी किंवा हे मृत असेल, मेलेला असेल, तर त्याचा अवयव कुजवून ते त्याच्यावर जगतात, कुजलेल्या पदार्थांवरती जगतात. त्यामुळे त्यांना फंगी म्हटलेलं आहे, की ते विघटन करतात. ठीक आहे. वर्गानुवंशिक संबंध म्हणजे फेलोजेनेटिक रिलेशनशिप. ह्याच्यामध्ये काय असतं, प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, जसं मी इथे एक्सप्लेन केले, त्याचा जे संबंध आहे एकमेकांशी. म्हणजे काही जे प्रोकॅरियोटिक असतात ते युनिसेल्युलर सुद्धा असू शकतात, युनिसेल्युलर असतात. आणि युकॅरियोटिक्स असतात ते युनिसेल्युलर सुद्धा असू शकतात आणि मल्टीसेल्युलर सुद्धा असू शकतात. तर ह्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलं आहे. म्हणजे प्रोकॅरियोटिक्स आहे ते फक्त युनिसेल्युलर असतात, त्याच्यामध्ये एकच सेल असतो, त्यामुळे ते युनिसेल्युलर असतात. आणि हे जे युकॅरियोट्स आहेत ते युनि आणि मल्टी या दोन्ही प्रकारामध्ये आढळतात. त्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलं आहे. तर युनिसेल्युलर मध्ये मोनेरा म्हणून एक आहे, ते मागे दिलेलं आहे, त्याचा आपण स्टडी करूया. आणि युकॅरियोटिक्स पण युनिसेल्युलर असलेली प्रोटिस्टा आहे, त्याचं स्टडी दिलेलं आहे मागे. आणि मल्टीसेल्युलर मध्ये फंगी, प्लॅनेट, ॲनिमल हे जे आहे अशा प्रकारे इथे वर्गीकरण केलं आहे. तर एवढं समजलं. ह्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला गरज का भासली क्लासिफिकेशनची, कोणी केलं क्लासिफिकेशन, गरज का भासली, कारण ह्या स्टडीनुसार 87 दशलक्ष जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यांचा अभ्यास करणं अवघड होतं. सो एक मार्ग हवा होता अभ्यास करण्यासाठी, त्यासाठी त्यांनी वर्गीकरण केलं. वर्गीकरण कोणी केलं, रॉबर्ट हार्टिंग विटाकर यांनी. ठीक आहे. त्यांनी 1969 मध्ये त्यांनी त्याचं स्टडी केलं, त्यांनी त्यांचे डिवाइड केले. तर डिवाइड कोणत्या बेसवर केले, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, मोड ऑफ न्यूट्रिशन, अन्न ग्रहण करण्याची पद्धत, त्याचं लाईफस्टाईल, जीवन पद्धती, जसं प्लांट्स, प्रोड्युसर, कन्झ्युमर्स आणि डिकम्पोजर. ठीक आहे. आणि फेनोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजेच ह्या प्रोकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलरच असतात आणि युकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. तर युनिसेल्युलरचे युकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्समध्ये एक्झाम्पल आहे मोनेरा आणि प्रोटिस्टा, आणि मल्टीसेल्युलरमध्ये प्लांट, फंगी आणि ॲनिमल्स आहेत, ते इथे दिलेलं आहे. तर आपण मोनेरा बघूया. मोनेरा काय आहे. मोनेरामध्ये जे काही बॅक्टेरियाज आहेत, जे काही येतात बॅक्टेरिया, त्याच्यामध्ये हे जे काही बॅक्टेरिया आहेत ना, ते तुम्हाला सूक्ष्मदर्शी खालीच दिसणार, म्हणजे मायक्रोस्कोप खालीच दिसणार, तुमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणार नाही. ते ह्या प्रकारामध्ये मोडतात. जसं मी सांगितल्याप्रमाणे ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत.
युनिसेल्युलर म्हणजे त्यांच्यामध्ये सेल हा एकच आहे, म्हणजे ते जास्त काम नाही, त्यांचं काम गुंतागुंतीचं नाही आहे, त्यांचं एकच सेल आहे. त्यांना दे मे बी ऑटोट्रॉफिक अँड हेटेरोट्रॉफिक. म्हणजे काय, तर ते जे काही जीवाणू आहेत ते स्वयंपोषी सुद्धा असतात आणि परपोषी सुद्धा असतात. म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात किंवा दुसऱ्यांनी तयार केलेल्या अन्नांपासून सुद्धा जगतात. तर अशा प्रकारचे जीवाणू असतात. त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस जो असतो आणि सेल ऑर्गन्स जे काही असतात. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, म्हणजे ह्या जीवाणूंचा एखादा सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस असतो, जो केंद्रक असतो तो नसतो. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही सेल्स बॉडी असतात ते सुद्धा नसतात. ह्याचं स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे, म्हणून ह्याला युनिसेल्युलर या कॅटेगरीमध्ये मोडतात. तर युनिसेल्युलर मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला इथे दिलेला आहे आणि त्यांना युनिसेल्युलर आणि मोनेरा कॅटेगरीमध्ये का मोडतात, तर त्यांचं हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, गुणधर्मे आहेत, ज्याच्यामुळे त्यांना ह्या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. दुसरा आहे टाईप प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये काय, प्रोटिस्टा हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे युकॅरियोटिक्समध्ये सुद्धा मोडतो, पण तो युनिसेल्युलर आहे, म्हणजे त्याला एकच पेशी आहे, परंतु तो युकॅरियोटिक्समध्ये मोडतो. कारण because it has well defined nucleus enclosed in nuclear membranes. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा जो सेल आहे, ह्या जे काही हे जे सूक्ष्मजीव आहेत ह्यांचे सुद्धा काम करण्यासाठी वेगवेगळे सेल्स असतात. सो हे जे सेल आहे त्याच्यामध्ये एक जो काही सेंटर आहे त्याच्याभोवती आवरण आहे, त्यामुळे तो ह्या कॅटेगरीमध्ये आहे. त्यानंतर त्यांना दे हॅव, मी डायरेक्ट तुम्हाला मराठीतूनच सांगते कारण वेळ जातोय. हा जो सेकंड पॉइंट आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, त्यांना हालचालीसाठी जे अवयव असतात ना त्याच्यामध्ये असे हे जे केसांसारखा जो पार्ट दिसतोय ना ते किंवा पसरट पार्ट त्यांच्या अवयवांना, म्हणजे ते त्या पद्धतीने ते त्यांचं प्रचलन करतात, त्यांचे हालचाल करतात. नंतर आहे ते ह्या टाईपमध्ये जे काही प्रोटिस्टा टाईपमध्ये आहेत त्यांना ते जे आहेत ते स्वयंपोषी आहेत. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यामुळे ह्या टाईपमधल्या जे काही जीवाणू आहे ते प्रोटिस्टामध्ये येतात. तर मोनेरा आणि प्रोटिस्टा हे दोन प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये हे युनिसेल्युलर आहे, हा पण युनिसेल्युलरच आहे, पण हा युकॅरियोटिक्समध्ये मोडतो आणि हा प्रोकॅरियोटिक्समध्ये मोडतो. तर तिसरा प्रकार जो आहे फंगीमध्ये हा जो आहे तो युकॅरियोटिक्समध्ये सुद्धा मोडतो आणि तो मल्टीसेल्युलर आहे. जसं काय इथे आपण बघितलं, मल्टीसेल्युलरमध्ये फंगी आहे. तर इथे फंगी काय करतं, फंगी म्हणजे बुरशी म्हणजे तुमची चपाती किंवा पावावरती जी काही बुरशी आलेली असते ती बुरशी ती बुरशी वाढते कशी. पहिली गोष्ट म्हणजे ओलाव्याचा आधार घेऊन चपाती जी शिळी झालेली आहे, खूप दिवस झालेली आहे, ती एक प्रकारे सडत चाललेली आहे. तर त्या सडत चाललेल्या म्हणजे कुजलेल्या वस्तूंवरती ती वाढते, त्याचं अजून विघटन करते, म्हणजे त्याचा अजून एकाच्या अनेक प्रकारची म्हणजे ती त्यांची संख्या वाढवत जाते. त्यामुळे ते फंगी ह्या कॅटेगरीमध्ये मोडतात. इथे तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायला सांगितली आहे की एखादा ब्रेडचा तुकडा घ्या, भिजवून ठेवा आणि 4-5 दिवसांनी बघा त्यावर बुरशी साठलेली असेल. तर ही जी बुरशी आहे ती आली कुठून, हे सुद्धा एक सजीव आहे, ते कुठून आलेलं आहे. तर ते जे आहे ते ओलाव्याचा आणि कुजलेल्या पदार्थांवरती वाढलेले, त्यामुळे ती बुरशी बनली. तर हे जे एक्झाम्पल जे तुम्हाला सांगितलं हे मल्टीसेल्युलर आहे, कारण
ह्याच्यामध्ये एक प्रकारे एका वाचून अनेक कामे करणाऱ्या गोष्टी असतात, त्यामुळे त्यांचं सेल त्या टाईपने बनलेलं आहे. आता हे जे मशरूम्स आहेत, तुम्ही मशरूम्स वगैरे खात असाल तर काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे आहेत ह्या कॅटेगरीमध्ये मोडतात, जे आहे मल्टीसेल्युलर म्हणजे त्यांना अनेक पेशी आहेत. युकॅरियोटिक्स म्हणजे ते स्वतःच नॉन ग्रीन म्हणजे काय की ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात. त्याच्यापैकी काही गोष्टी आहेत, काही जे काही आहेत ते जे डेड बॉडीज असतात, डेड ऑर्गॅनिझम असतात, त्यांच्यावरती ते वाढतात, म्हणजे मृत अवशेषांवरती ते वाढतात. तर अशा प्रकारचे जीवाणू त्याच्यामध्ये येतात. हे जे लिहिले आहे कायटिन, त्यांच्या ह्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांमध्ये जे काही पेशी असतात आणि पेशींना जी पेशी भित्तिका असते, म्हणजे जो काही पेशी भित्तिका म्हणजे जो काही वॉल असतो पेशींच्या भोवती, त्याच्यामध्ये हा कायटिन नावाचा घटक असतो. ते कायटिन पासून बनलेलं असतं. काही जे बुरशी असतात, काही फंगी असतात ना, ते थ्रेड लाईक असतात, म्हणजे ते तंतुरूपी असतात आणि त्यांना मल्टिपल सेंटर्स असतात, म्हणजे त्यांना मल्टिपल न्यूक्लियस असतात. जे काही एक्झाम्पल आहेत त्यांपैकी बेकर सिस्ट, फंगस ऑन कॉर्न म्हणजे मकाच्या तुकड्यावरती जे काही फंगस, जे काही बुरशी साठते ते ह्या प्रकारामध्ये मोडतात. तर जे काही क्लासिफिकेशन आहेत व्हिटाकरने जे काही मांडलेत, त्यानंतर सुद्धा बरेच क्लासिफिकेशन आले सूक्ष्मजीवांचं करण्यासाठी, परंतु त्यांपैकी सुद्धा जे काही व्हिटाकर यांनी हे जे 5 क्लासिफिकेशन मांडलेले आहेत तेच आदर्श मानले जातात, कारण त्याच्यामध्ये युनिटी आहे, युनिक पद्धत आहे वर्गीकरणाची, त्यामुळे ते क्लासिफिकेशन चा बेस हा हेच मानला जातो व्हिटाकर यांचा. त्यामुळे जे काही क्लासिफिकेशन आहे ते यानुसार होतात. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, ऑर्गॅनिझम, मोड ऑफ न्यूट्रिशन, लाईफस्टाईल आणि फिलोजेनेटिक रिलेशनशिप, ह्या पद्धतीनुसार त्यांचे क्लासिफिकेशन येतात. तर इथे काय लिहिलं, एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ व्हिटाकर्स क्लासिफिकेशन, म्हणजे व्हिटाकर यांनी जे काही क्लासिफिकेशन मांडले त्यांचे काही ड्रॉबॅक सुद्धा आहेत, अडचणी सुद्धा आहेत आणि त्यांचे काही गुण सुद्धा आहेत, म्हणजे काही दोष पण आहेत, काही गुण सुद्धा आहेत. तर ते गुण ओळखा. तर इथे काय लिहिलंय, जे काही क्लासिफिकेशन मायक्रोब्सचे जे काही क्लासिफिकेशन आहे ते अशा प्रकारे आहे, प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिक्स, जसं आपण बघितलं तसं. तर ह्याच्यामध्ये जीवाणू येतात, प्रोटिस्टा, फंगी आणि अलगी म्हणजे शेवाळ, फंगी म्हणजे बुरशी, प्रोटिस्टा म्हणजे जसं आपण मागे पाहिल्याप्रमाणे ते युनिसेल्युलर आहे पण युकॅरियोटिक्स मध्ये येतात, आणि हे युनिसेल्युलर आहे पण प्रोकॅरियोट्स मध्ये येतात. सो बॅक्टेरिया म्हणजे जे काही जंतू, जीवाणू म्हणणार आपण, विषाणू नाही म्हणणार, विषाणू वेगळं असतं, त्याला व्हायरस म्हणतात विषाणूला इंग्लिशमध्ये. तर बॅक्टेरिया ह्या टाईपमध्ये येतात जे आहे प्रोकॅरियोट्स. सो ते प्रोकॅरियोट्स म्हणजे युनिसेल्युलर आलं. इंडिपेंडेंट किंवा पॅरासिटिक ऑर्गॅनिझम म्हणजे ते इंडिपेंडेंट म्हणजे काही ते जे सजीव आहेत, सूक्ष्मजीव आहेत, जीवाणू आहेत, ते इंडिपेंडेंटली राहतो, म्हणजे एकटाच राहतो, किंवा पॅरासिटिक ऑर्गॅनिझम म्हणजे ते समूह करून सुद्धा राहतात, घोळक्यामध्ये सुद्धा राहतात किंवा एकटा सुद्धा राहतो. त्यांचे जे सेल आहे ते प्रोकॅरियोट्स आहे, ज्याला सेल वॉल आहे, म्हणजे त्यांच्या पेशी आहेत त्या आदिकेंद्रिकी आहेत. आदिकेंद्रिकी म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे, आदिकेंद्रिकी म्हणजे त्या सेल भोवती जो काही केंद्रक असतो किंवा हे त्याला आवरण नसतं, त्याचे जे काही पार्ट्स असतात सेलचे ते एकत्रच असतात, कंटिन्यू, म्हणजे सेपरेट नसतात, त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर खूप सिंपल असतं. तर ते त्या पार्टमध्ये मोडतात प्रोकॅरियोट्समध्ये.
विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस अँड सेल ऑर्गन्स आर ॲबसेंट. म्हणजे त्याच्यामध्ये एक केंद्रक असतो, सेल ऑर्गन्स सेलचे पार्ट्स असतात ते नसतात. सो ते जीवाणू ह्या टाईपमध्ये मोडतात. दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिशन. म्हणजे ते त्यांचे प्रजनन काय करतात की बायनरी फिशन, म्हणजे त्यांचं बायनरी म्हणजे दोन म्हणजे ते एका ह्याचे दोन तुकडे, स्वतःचे ते दोन तुकडे करून त्यांची संख्या वाढवतात. अशा प्रकारे ते त्यांची संख्या वाढवतात. म्हणजे एका सेलचे दोन स्वतःच्या अवयवांचे ते दोन विभागणी करतात, परत ह्याचे अजून दोन. अशा प्रकारे ते त्यांचं जे काही संख्या आहेत ते वाढवतात. काही वेळेस काय इथे लिहिलेलं आहे की इन फेवरेबल कंडिशन्स, म्हणजे जर का त्यांना अनुकूल परिस्थिती म्हणजे वातावरण, दमट वातावरण, थंड वातावरण, जे काही त्या परिस्थितीमध्ये वाढणारे आहेत जीवाणू, जर त्यांना त्यांच्या आवडीनुसार वातावरण भेटलं तसे ते त्यांची साईज डबल करतात. तर एवढ्या तिपटीने त्यांची संख्या वाढते की 20 पटींनी त्यांची संख्या एकाच वेळी, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते स्वतःची संख्या वाढवतात. प्रोटोझा बद्दल इथे लिहिलेलं आहे. प्रोटोझा हे जे शक्यतो कुठे आढळतात, फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर किंवा सी वॉटर, हे माती, पाणी आणि समुद्रामध्ये फ्रेश वॉटर म्हणजे गोडे पाणी आणि सी वॉटर म्हणजे समुद्रातलं पाणी, ह्याच्यामध्ये हे सजीव आढळतात. ते प्रोटोझा म्हणजे आदिजीव बोलतो आपण त्याला. आदिजीव जे काही आहे ते, त्याच्यामध्ये अमिबा नावाचा जो आहे तो ऐकलं असेल नाव तुम्ही. अमिबा हा सगळ्यात सजीव पहिल्यांदा निर्माण झाला, पाण्यामध्ये आढळला, त्यानंतर अनेक सजीवांची उत्पत्ती झाली. तर हे प्रोटोझा कुठे आढळतो तर माती, गोडे पाणी किंवा समुद्रातील पाणी ह्याच्यामध्ये आढळतात. तर काही सजीव, काही प्रोटोझाज कुठे आढळतात, बॉडी ऑफ दिअर अदर ऑर्गॅनिझम किंवा आर पॅथॉलॉजिक. म्हणजे जे काही प्रोटोझा असतात ते काही माणसांच्या शरीरात सुद्धा आढळतात आणि काही विशिष्ट रोगांना ते कारणीभूत सुद्धा ठरतात. ते युनिसेल्युलर आहेत, पण ते युकॅरियोटिक्स म्हणजे दृश्यकेंद्रिकीमध्ये मोडतात. देअर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल. त्यांचं सेल स्ट्रक्चर सुद्धा व्हेरिएशन असतं. त्यांचे जे पेशी असतात त्यामध्ये व्हेरिएशन्स असतात, विविधता आढळते. त्यांचे जे काही पोषण पद्धती आहेत, जे काही मोड ऑफ न्यूट्रिशन आहे आणि ते सुद्धा वेगवेगळे असतात. आणि त्यांचं जे रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन, म्हणजे ते त्यांची प्रजनन क्रिया कशा प्रकारे करतात, म्हणजे एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाची निर्मिती होणे त्याला रिप्रोड्यूस म्हणतात. रिप्रोड्युशन सिस्टम की ते स्वतःच्या सेल ते डिवाइड करून त्यांची संख्या वाढवतात. सो त्याच्यामध्ये हे अमिबा, पॅरामेशियम आणि एंटामेबा, हिस्टोलिटिका, प्लाझ्मोडियम, वायवॅक्स, युग्लिना, अशा प्रकारचे जे काही प्रोटोझा नावाचे जे काही आदिजीव आहेत ते युनिसेल्युलर पण युकॅरियोटिक्स कॅटेगरीमध्ये येतात. तर फंगी म्हणजे बुरशी. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे काही ऑर्गॅनिक मॅटर, जे काही शिळं अन्न वगैरे असेल किंवा डेड बॉडीज किंवा मृत प्राणी ॲनिमल्स, प्लांट्स जे काही मृत होतात त्यांना सडवून ते जगतात. तर ते सुद्धा युकॅरियोटिक्स आहेत. त्यांपैकी काही युनिसेल्युलर असतात आणि ते डोळ्यांना आणि ह्यांना दिसण्यासारखे असतात. उदाहरणार्थ भाजीचा जो कचरा असतो वगैरे, जेवणाचा जो शिळं अन्न जे तुम्ही डस्टबिनमध्ये टाकता त्याला काही वेळाने वास येतो. तर का तर त्याच्यामध्ये हे जे फंगीज आहेत ते वाढत असतात. त्यामुळे काही जे असतात ते डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे काही सजीव आहेत, म्हणजे हे काही फंगी आहेत ते काय करतात की मेलेल्या प्राण्यांपासून स्वतःचं अन्न तयार करतात. म्हणजे त्यांचं शरीर सडवून त्यांच्यापासून त्यांना अन्न मिळतं, ते खातात आणि ते वाढतात. ते लैंगिक पद्धतीने किंवा त्यांचं डिव्हिजन होतं त्या पद्धतीने किंवा अलैंगिक पद्धतीने त्यांचं ते प्रजनन क्रिया करतात, म्हणजे त्यांची संख्या वाढवतात. इथे उदाहरण दिले आहे मशरूम, ईस्ट, कॅन्डिडा,
वगैरे सारखे उदाहरण फंगीमध्ये येतात. अलगीमध्ये आहे अलगी हा एक प्रकार आहे ज्याला येतात शैवाले ह्या प्रकारामध्ये मोडतात. शैवाळे काय असतात की ते पाण्यात वाढतात. एक्वॅटिक म्हणजे ते त्या पाण्यात वाढतात. ते एरोटिक्स आहेत, युनिसेल्युलर आणि स्वयंपोषी आहेत. म्हणजे ते स्वतःचं अन्न, ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे ते स्वयंपोषी आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. युकॅरियोटिक्स आहे दृश्यकेंद्रिकी आणि युनिसेल्युलर म्हणजे त्यांच्यामध्ये एकच सेल असतो. त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. म्हणजे त्यांच्या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट नावाचा जो घटक असतो त्यामुळे ते प्रकाश फोटोसिंथेसिस म्हणजे ते सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि ते त्यांची वाढ करतात. एक्झाम्पल दिलं आहे क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास. ह्याच्यापैकी काही ज्या जाती आहेत त्या एकपेशी आहेत, काही ज्या जाती आहेत त्या बहुपेशी आहेत आणि ते तुमच्या डोळ्यांना दिसतील अशा सुद्धा आहेत. तर हे इंग्लिश ह्याचं मी तुम्हाला हे जे एक्सप्लेन करून देते हे इझी आहे कारण हे पॉईंटमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला ते अशा प्रकारे सांगते. आता व्हायरस जसं की कोरोना व्हायरस ह्या प्रकारामध्ये मोडतो. डोळ्यांनी दिसत नाही कारण त्याचं नॅनोमीटर साईज एवढी असते, ते डोळ्यांना दिसत नाही. आर नॉट कन्सिडर ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम और दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम ॲट अ एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे हे जे विषाणू आहेत ह्यांना सजीव नाही मानले जात, पण सजीव पण नाही आहेत आणि निर्जीव पण नाही आहेत, तर ते त्या दोघांच्या बाउंड्रीवरती आहेत. ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग म्हणजे ते त्यांच्या एजवर, म्हणजे सजीव आणि निर्जीवचा जो फरक आहे ते त्या मध्यामध्ये येतात. ना ते सजीव असतात ना ते निर्जीव असतात. ते एवढे अतिसूक्ष्म असतात ना की त्यांचं जे आहे ते दे आर 10 to 100 times स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे सूक्ष्मजीव आणि त्या बॅक्टेरियापेक्षा सुद्धा अनेक पटीने ते 10 ते 100 पटीने ते एकदम स्मॉल असतात की ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनेच ते दिसू शकतात. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट प्रॅक्टिकल्स. म्हणजे ते स्वतंत्र असतात, म्हणजे ते कोणासोबत असं हे नाही की ते स्वतंत्र प्रवास करतात. त्यांचा जो DNA असतो म्हणजे त्यांचा विषाणू जो असतो तो DNA आणि RNA पासून बनलेला आहे. ते जे काही आहेत ते हे जे व्हायरस आहेत ते कुठे जिवंत राहतात तर लिव्हिंग प्लांट ओनली